अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या स्थानिक बोरगाव मंजू येथील मेन रोडवरील भाजीपाला मार्केट लगत असलेल्या टाले फूडवेअरला सोमवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली। या आगीत चप्पल, बूटसह दुकानातील लाखो रुपयाचा माल जळून खाक झाला आहे। त्यामुळे दुकान मालकावर कोरोना काळात मोठे संकट उभे झाले आहे। बोरगाव मंजू मेन रोड स्थित भाजीपाला मार्केट लगत कैलास टाले यांच्या मालकीचे टाले फूडवेअर नावाने चपला, बुटाचे दुकान आहे। सोमवारी नेहमीप्रमाणे कैलास टाले हे संध्याकाळी 7 वाजता आपले दुकान बंद करून घरी गेले। मात्र रात्री आपल्या दुकानाला भीषण आग लागल्याची त्यांना माहिती मिळाली। आग एवढी भीषण होती की परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर बोरगाव मंजू ठाणेदार हरीश गवडी यांना माहिती दिल्याने त्यांनी तात्काळ अग्निशामक दलास पाचारण केले। मात्र आगीने रुद्ररूप धारण केले असल्याने दुकानातील संपूर्ण चपला, बूट, प्लास्टिक चप्पल साहित्य संपूर्ण जळून खाक झाले। या आगीत लाखो रुपयाचा माल जळून खाक झाला। सदर आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान आधीच 3 महिने लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कळीत झाली होती। आता कसे तरी मार्केट सुरू होऊन व्यवसाय सुरू करता आले। मात्र ह्या आगीच्या संकटाने दुकान मालक कैलास टाले यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे। मी कैलास टाले, माझं दुकान चप्पलचे दुकान आहे। साधारण रात्री आग लागली, साधारणतः 10:30-11च्या दरम्यान आणि जळून पूर्ण खाक झाला। आणि मी व्यापाऱ्याचे पैसे पण आणले ते लायसन ठेवायसाठी, उद्या द्यायसाठी, म्हणजे आजच्या तारखेत द्यायसाठी 50-60 रुपये ते पण जळून खाक झाले माझे पैसे पूर्ण। आणि 14-15 लाखाचं पूर्ण नुकसान झालं आहे माझं। नेमकी आग कशामुळे लागली असेल? काय मी इथून 7-7:30ला घरी गेलो बंद करून दुकान। आणि मी घरी जेवण करून झोपेत असताना फोन आला बाजूचा की बा तुमच्या इथं आग लागली आहे। तसंच समजता मी इथं आलो। तिथं 50 बरेचसे लोक थांबले होते आणि नंतर पोलीस पण आले आणि अग्निशामकची गाडी पण आली। ते असं झालं। संतोष गवई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।